बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली। अयोध्येसह देशभरात राममय वातावरण झाले। हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झालेत। तर दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभ मुहूर्त आहे। संध्याकाळी देशभरात दीपोत्सव साजरा होणार। अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली। आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचं वातावरण आहे। अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज घोड्या उभारण्यात आलेत। सोहळ्यासाठी अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटल्याचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12:20 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे। हा ऐतिहासिक असा आजचा हा सोहळा 22 जानेवारी 2024 या दिवशी शतकानुशतकांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या नंतर अखेर अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झालंय। त्याची संपूर्ण कार्यक्रमाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। देशभरात एक उत्साह पाहायला मिळतोय। देशभरातून रामभक्त आज अयोध्या नगरीत दाखल झालेत। दुपारी 12:20 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। अयोध्येसह देशभरात राममय वातावरण पाहायला मिळतंय। क्योंकि तो हो रही है कि पूरे देश में, पूरे देश नहीं दुनिया भर में जहाँ जहाँ सनातन धर्म फैला हुआ है वहाँ एक हर्षोल्लास का उत्सव है, महोत्सव है, जो लहर है। और बहुत अच्छा लग रहा है कि हम इसको देख पा रहे हैं। हमें ईश्वर ने चुना है एक ऐसे युग में पैदा होने को जहाँ इतना बड़ा एक टर्न ऑफ इवेंट हो रहा है और हम इसको देख पा रहे हैं। और मैं तो उन भाग्यशाली लोगों में से हूँ जिसे आमंत्रित किया गया है। एक आम देशवासी जो आमंत्रित भी नहीं हुआ है वो भी अपने घर में पटाखे जला रहा है, लाइट जला रहा है, दिए जला रहे हैं। हमारे घर में हमने अपने, मैं तो हूँ नहीं घर में, लेकिन मेरे घर में अभी हमने कल से रात से लाइटें लगवा दी हैं जैसे हम दिवाली में लगाते हैं। तो बहुत अच्छा माहौल है और अंदर से थोड़ी भक्ति का भी अनुभव हो रहा है, भावुक भी अनुभव हो रहा है और एक अलग किस्म की एनर्जी, ऊर्जा है हमारे अंदर। भाग्यशाली मान रहे हैं आमंत्रित होने से। कई लोग हैं जो आमंत्रित हुए लेकिन उन्होंने यहाँ ना आना स्वीकार किया, कहा कि कल नहीं आएंगे, फिर कभी देखा जाएगा। उनका सोचना जायज़ है। उनको चेकमेट कर दिया गया है। उनको कह दिया गया है कि आप आइए, पर वो आएंगे तो भी मुश्किल हो जाएगी, नहीं भी आएंगे तो भी मुश्किल हो जाएगी। तो ये राजनीति में ऐसे होता रहता है। तो मैं उनको पूरा दोष नहीं दूंगा। मैं जानता हूँ कि राजनीतिक दृष्टि से उनको मोदी जी ने चेकमेट कर दिया। टेंट में जो रामलल्ला विराजमान थे वो आज शाम को आरती, जब हम बात करें तो शाम की आरती के बाद वो अपने नए मंदिर में आके विराजमान होंगे जो अब तक टेंट पर विराजमान थे। हाँ, मैं देख चुका हूँ। मैं 2-2.5 साल पहले आया था यहाँ पे, तब मैंने देखा था, दर्शन किए थे मैंने वहाँ पे। मुझे पता नहीं क्या कल कैसा एहसास होगा जब हम देखेंगे वो भव्य मंदिर अंदर से, जब हमें दर्शन करने का मौका मिलेगा। मुझे पता नहीं क्या होगा। तो मैं बस अभी उतना ही अचंभे में हूँ और उतना ही जितना आप लोग सभी होंगे इस समय। थैंक यू। तर राम मंदिराची वैशिष्ट्य काय आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अयोध्येसह देशभरात उत्साह पाहायला मिळतोय। राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे। मंदिराची लांबी ही पूर्व ते पश्चिम 380 फूट आहे, तर रुंदी 250 फूट आहे। आप देख सकते हैं खूब आनंद आ रहा है। हम लोग वृंदावन से हैं, वैसे तो हम राधा कृष्ण के भक्त हैं, लेकिन फिर भी हमें आज इतना उत्साह है। आज राधे राधे नहीं, आज तो जय सिया राम। देखो, राधाम कृष्णम स्वरूपमयी, कृष्णम राधाम स्वरूपनम। राधा ही कृष्ण है, कृष्ण ही राधा है। हम तो उस भूमि के रहने वाले हैं, ब्रज भूमि से। और हमारे यहाँ कहावत है, चारों धामों से निराला ब्रज धाम के दर्शन कर ले जी। हम तो चारों धामों से निराला ब्रज धाम से आए। नहीं, पैदल नहीं, थोड़ी सी दूर स्टेज है हमारा, उसी पे जाएंगे। एक नंबर स्टेज है अपना। आज मयूर है। आयो रसिया मोर बने आयो रसिया।
बरसाने की मोर कुटी पे मोर बन आयो रसिया, ओ आयो रसिया मोर बन आयो रसिया, बरसाने की मोर कुटी पे मोर बन आयो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज ये जो है बहुत ही भव्य और दिव्य प्रोग्राम रखा गया है, जो कि अयोध्या में प्रभु श्री राम की जन्मभूमि का आज प्राण प्रतिष्ठा का प्रोग्राम रखा गया है। यहाँ पे देश विदेश से तमाम हस्तियाँ आ रही हैं। जो है आपका क्या कहना है, कहाँ से आए आप? हम यहीं अयोध्या के रहने वाले हैं। जो है अयोध्या वासियों के लिए कितना बड़ा दिन है आज? अयोध्या वासियों के लिए आज बहुत बड़ा दिन है। ये 50 सालों से प्रभु श्री राम की जो है धरती पे यहाँ पे उनका मंदिर नहीं बना था। आज मंदिर बन के जो है प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम हो रहा है और हम लोग बहुत ही खुश हैं। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है, जो है बहुत बड़ी बात है हमारे लिए। जय जय श्री राम। तर दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। मंदिराचा परिसर हा पूर्णपणे आता मंदिराच्या परिसरात उत्साहाचं वातावरण बनलेलं आहे। मंदिराजवळ पौराणिक सीता कोठी असणार आहे। मंदिराची वैशिष्ट्य आपण पाहतोय। मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षी वाल्मिकी, महर्षी वाशिष्ठी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निष्ठराज, माता शबरी आणि दिव्या अहिल्या यांची मंदिरही उभा असणार आहेत। राम मंदिराची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। देशभरात आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टेळ्यावरील महादेवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून जटायूची मूर्ती बसवण्यात आली। जमिनीवर काँक्रिटीकरणही करण्यात आले। मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीटही टाकण्यात आले। मातीच्या ओलाव्यापासून रक्षणासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच हा मंडप असणार आहे। मंदिर संकुलात वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले। अयोध्येत मंगलध्वनीचे वादन, महाराष्ट्रातल्या सुंदरी वाद्याचं वादन देखील केलं जाणार आहे। पंतप्रधानांचे अयोध्या एअरपोर्टवर आगमन हे सकाळी 10:25 होणार आहे। तर 10:55 पंतप्रधानांचे राम जन्मभूमी परिसरात आगमन होणार आहे। तर दुपारी 12:15 ते 1:15 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम असणार आहे। प्राणप्रतिष्ठेचा 84 सेकंदांचा हा शुभ मुहूर्त आहे। पंतप्रधानांची त्या दरम्यान नंतर दुपारी 1 वाजता सभा होणार आहे। पंतप्रधान कुबेर टिल्याचे दर्शनही घेणार आहेत। पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या मूर्तीवरील पडदा हटवणार आहेत। रामलल्लाच्या डोळ्यांना काजळ लावणार आहेत। रामलल्लाला सोन्याचे वस्त्र परिधान करणार। रामलल्लाला 56 भोग चढवणार। 1 मिनिट 24 सेकंदांची विशेष पूजा करणार। तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। त्याची ही दृश्य आपण थेट अयोध्यामध्ये दृश्य लोकशाही मराठीवरती पाहतोय। मोठ्या प्रमाणात राम भक्तांमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतोय। देशभरातून राम भक्त हे आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या नंतर अखेर आज राम मंदिर निर्माण होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातून रामभक्त हे अयोध्या नगरीत दाखल झालेले आहेत। संध्याकाळी ठिकठिकाणी दीपोत्सव सोहळा देखील केला जाणार आहे। अयोध्या नगरी पाहतोय आपण, नटलेली सजलेली अशी अनोखी अयोध्या नगरी
डोळ्याची पारणे फेडणारी ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळते. प्रभू रामाचं मनमोहक असं हे दृश्य आहे. कर्नाटकच्या कलाकारांनी या मूर्तीचं निर्माण केलेलं आहे. राम मंदिराचं मनमोहक असं दृश्य आपण पाहतो. अयोध्या नगरीमध्ये आज वेगळ्या प्रकारचा उत्साह अयोध्या नगरीसह देशभरात पाहायला मिळतोय. देशभरात रामभक्त हे मोठ्या संख्येने अयोध्या नगरीत दाखल झालेले आहेत. संपूर्ण देशात राममय वातावरण झाल्याचंही पाहायला मिळतंय. अखेर तो क्षण आलेला आहे. प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर निर्माण होत आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. ठिकठिकाणी ज्या त्या ठिकाणचे स्थानिक नेते हे राम मंदिर निर्माण सोहळ्याचं अगदी दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहाने हा सण म्हणून साजरा करत आहेत. खरं तर हा मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवाचे सर्वत्र रामभक्त आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो क्षण आलेला आहे. राम मंदिर निर्माणाचं ही क्षण आहे. अखेर तो दिवस आलेला आहे. दुपारी 12:20 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्या नगरी सजलेली आहे. ठिकठिकाणी भगवेमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. लखनौतलेही रस्ते पूर्णपणे भगवेमय झालेले आहेत. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक अशा दिवसाची प्रत्येक वेळवेळची अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत. मात्र अखेर तो क्षण आलेला आहे. ऐतिहासिक असा हा आजचा दिवस असणार आहे. राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सगळीकडे फक्त राम नावाचा जप दिसून येतोय. भक्तांचा उत्साह आणि आनंद हे गगनात मावेनासा झाला असताना राम उत्साहासाठी फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रही सज्ज झालाय. रांगोळ्यापासून रामाची प्रतिकृतीपर्यंत मुंबईकर रामलल्लाच्या स्वागतासाठी आता सज्ज झाले. ठिकठिकाणी वेगळ्या प्रकारे रामलल्लाचं स्वागतही करण्यात येत आहे. अखेर रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त तो अखेर दिवस आज उजाडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12:20 रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्या नगरीसह देशभरात सध्या राममय वातावरण पाहायला मिळतंय. आज दुपारी 12:20 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अत्यंत ऐतिहासिक आता हा सोहळा अनुभवण्यासाठी रामभक्त हे मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झालेले आहेत. अयोध्या नगरी मात्र आता नटलेली सजलेली पाहायला मिळते. ठिकठिकाणी स्थानिक देखील रांगोळी मिठाई वाटून या सोहळ्याचा आनंद साजरा करतात. अगदी दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाने हा सण साजरा होतोय. प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणावरती आता आलेली आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजलेली आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. मुंबई, चिपळूण, ठाणे आणि नागपूरची ही दृश्य आहेत. नागपूरमध्ये दृश्य आपण पाहतोय. फुगडी खेळून एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव हा ऐतिहासिक असा सोहळा साजरा करण्यासाठी रामभक्त सज्ज झालेत. चिपळूणमध्ये दृश्य आपण पाहतोय. रामाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुंबईतही अगदी तशीच परिस्थिती आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रामाची प्रतिकृती, रामाच्या मंदिराची एक चित्र साकारण्यात आलं आहे. तर ठाण्यामध्ये प्रसाद वाटपासाठी मात्र मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. 111 किलो लाडूचा भोग या ठिकाणी चढवला जाणार आहे. प्रसाद वाटप ही मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे. राम उत्साहासाठी महाराष्ट्रही सज्ज झाला आहे. अवघा देश सज्ज आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रही आज सज्ज झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रामभक्त हे अयोध्या नगरीत दाखल झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.